जयस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. घरी आज खरबूज आणलेलं आहे आणि चला म्हटलं आज खरबूजचं काहीतरी वेगळी रेसिपी बनवू. इथे आता शेवटी असे पिकलेले खरबुजे येत आहेत. मी आता ह्या खरबूजला असं मधून कट करून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. खरबूज इथे आता आपलं कट करून झालेलं आहे आणि याचे आता आपण भाग वेगळे करून घेऊ. आणि यामध्ये ज्या बिया दिसत आहे आपल्याला त्या बिया काढून घ्यायच्या आहेत. मी आता एक चमच्याच्या साहाय्याने किंवा आपण सुरीच्या साहाय्याने सुद्धा ह्या बिया वेगळ्या करू शकतो. मी आता बघा तुम्हाला इथे बिया वेगळ्या करून दाखवते. इथे मी चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने बघा मी अशा बिया अलगद बाजूला करून घेतलेल्या आहेत. या बिया आपल्याला वेगळ्या केल्यानंतर जो गर आहे तो काढायला खूप सोपा जातो आणि चमच्यानेच काढायचा आहे. एकदम इझी आणि पटकन आपला जो आहे तो गर निघतो. हा हिरवा जो भाग आहे त्याचा आतला भाग आपल्याला घ्यायचा आहे. बघा चमच्याने असं पटापट आपलं गर आता निघून येणार आहे. अशा पद्धतीने आपण आता गर काढून घ्यायचा आहे की नाही अगदी सोपी पद्धत. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण संपूर्ण गर टाकून घ्यायचा आहे. गर आता आपलं काढून झालेलं आहे. आता यामध्ये आपण साखर घालून घ्यायची. साखर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार किंवा खरबूजा किती गोड आहे त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त टाकू शकता. आता साखर टाकलेली आहे आणि यामध्ये मी आता 1 ग्लास इतकं दूध टाकून घेणार आहे. दूध आपण साधं रूम टेम्परेचरवर घेतलेलं आहे आणि थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे. एकदम घालायचं नाही, नाहीतर ते झाकणातनं बाहेर येणार आहे. आता एक पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण जे फिरवून घेतलेलं आहे तो गर काढून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध बसलं नसतं म्हणून मग मी आता वरून दूध घालून घेतलेलं आहे, जे आपलं आधीचं शिल्लक होतं. आता आपण चमच्याने मिक्स करून घेऊ. झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपल्याला हे 1 तासासाठी सेट व्हायला ठेवायचं आहे, म्हणजे ते गार होईल. इथे मी 6-7 पिस्ते घेतलेले आहे, 1 बदाम घेतलेला आहे. तो आता मी सुरीने असा बारीक कट करून घेणार आहे. तुम्ही तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट घेऊ शकता किंवा स्किपसुद्धा करू शकतात. 2 ग्लास घेतलेले आहेत. फ्रीजमधून आपण जे सेट ठेवायला ज्यूस ठेवला होता खरबूजचा, तो ज्यूस मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि इथं चमच्याने मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघा मी आता सर्व करत आहे ग्लासमध्ये. तुम्ही जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आता बघा आपण ग्लासमध्ये टाकून घेऊ. इथे मी छोट्या साईजचे 2-2 आईस क्यूब टाकून घेत आहे. आता वरून आपण खरबूजचं ज्यूस टाकून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायलाही विसरू नका. सोबतच व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. इथे मी 1 स्पून बटरस्कॉच आईस्क्रीम घालत आहे. तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल ते तुम्ही घालू शकता. व्हॅनिला आईस्क्रीम पण यामध्ये खूप छान लागतं. आईस्क्रीममुळे ह्या जे आपलं ज्यूस बनवलं आहे आपण, याची चव खूप छान लागते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलं आहे त्यालाही प्रेस करायला विसरू नका.